लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता इथे आपण पाहणार आहोत की पिहूच्या भन्नाट आयडियामुळे पार्थ आणि काव्या करणार एकत्र डान्स, त्याचबरोबर दुसरीकडे जीवा आणि नंदिनी मिळून बनवणार तिळगुळ। आता नेमकं काय घडतं, कसं घडतं हे सगळं काही जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथं पाहतोय की पिहू ही काव्याला म्हणत असते, काव्या वहिनी अगं मला ना स्कूलमध्ये कॅटवॉक करायचं आहे, मला आणि माझ्या ह्या मैत्रिणीला पण, आणि आम्हाला जमत नाही आहे, प्लीज तू आम्हाला जरा करून दाखव ना की साडी नेसून कॅटवॉक कसा करायचा, प्लीज काव्या वहिनी करून दाखव ना गं। आता पिहू एवढी रिक्वेस्ट करत असते, पिहूची मैत्रीणही म्हणत असते प्लीज। त्यावर पिहू म्हणते बघ वहिनी, माझी मैत्रीणसुद्धा तुला एवढी रिक्वेस्ट करते तर प्लीज प्लीज आम्हाला कॅटवॉक करून दाखव प्लीज। त्याबरोबर काव्या म्हणत असते पिहू अगं बाळा, मी करून दाखवलं असतं, पण खरंच या अगोदर मी कॅटवॉक वगैरे असं काहीतरी ट्राय केलेलं नाही आहे, मला नाही जमणार हे सगळं। त्यावर मालिनी काकू म्हणत असतात काव्या अगं न जमायला काय झालं, माझी सून आहेस तू, मला माहिती आहे ना माझ्या सुनेला सगळं काही जमू शकतं। काव्या असं काय करतेस गं, मुली एवढी रिक्वेस्ट करतायत तर जरा मुलींना मदत कर, करून तरी दाखव तर खरं, कदाचित जमेल तुला। त्याबरोबर मग काव्या म्हणते बरं बरं ठीक आहे, कॅटवॉकच करायचं आहे ना। त्यावर पिहू म्हणते नाही आणि डान्सही करायचं आहे। काव्या म्हणते काय डान्स आणि मी? त्याबरोबर पिहू म्हणते हो वहिनी प्लीज करून दाखव ना, मला माहिती आहे तुला जमेल, आणि त्यात तू एवढी छान साडीसुद्धा घातली आहेस, या साडीमध्ये तू जर डान्स आणि कॅटवॉक करून दाखवलास ना तर खरंच खूप बरं होईल, म्हणजे आम्हालाही कळेल ना साडीबरोबर कसं परफॉर्म करायचं, प्लीज वहिनी प्लीज। त्याबरोबर काव्या म्हणते बरं 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 ठीक आहे, दोघींनीही शांत व्हा, मला जमेल तसं मी तुम्हाला परफॉर्म करून दाखवण्याचा प्रयत्न करते काय। त्यावर पिहू आणि मालिनी काकू पार्थला तू पण बस असं म्हणतात। त्यावर पार्थ म्हणतो मी कशाला बसू इथे, माझं काय काम आहे, तुम्हाला शिकायचं आहे ना मुलीनो, तुम्ही शिका, पिहू नीट बघून घे मी जातो। त्याबरोबर पिहू म्हणते दादा अरे असं काय करतोस, तू तर प्रत्येक गोष्टीत परफेक्ट आहेस ना, मग तू सुद्धा बस ना, तू सुद्धा बघ। त्यावर लगेचच मालिनी काकूसुद्धा म्हणतात हो ना पार्थ, अरे काव्याच पहिल्यांदाच हे काहीतरी असलं करते, जर ती कुठे चुकली तर तू सांगशील तिला, बस बस, आणि ते दोघी पार्थला बसवतात। त्याबरोबर आता काव्या ही कॅटवॉक करायला सुरुवात करते, ती अगदी स्टाईलमध्ये पुढे चालत येते गाण्यावरती, आणि त्यानंतर ती मस्त पोजसुद्धा देते, आणि त्यानंतर मग आता पिहू म्हणते वहिनी आता डान्स करून दाखव। त्याबरोबर मग काव्या आली लचकत मान मुरडत या गाण्यावरती छान पिहूला डान्स करून दाखवते, आणि म्हणत असते पिहू आता तरी झालं का सगळं तुझ्या मनासारखं, हे बघ ह्या अशा स्टेप तू जर बसवल्यास ना तर तुला खूप इझी जाईल, कारण का ह्या स्टेप्ससुद्धा इझी आहेत आणि हे गाणंसुद्धा छान आहे, त्यामुळे ह्या गाण्यावरती ह्या स्टेप अगदी परफेक्ट बसतील। तुला माहिती आहे आमच्या आरोहीने कॉलेजमध्ये पार्टिसिपेट केलं होतं ना, याच गाण्यावरती केलं होतं आणि अशा स्टेप तिने बसवल्या होत्या, तेव्हा मी पाहिलं होतं। त्यावर लगेचच आता पिहू म्हणते वहिनी थँक्यू 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 सो मच, पण तू आमच्या आणखीन एक हेल्प करू शकशील का। काव्या म्हणते आता काय। त्यावर पिहू म्हणते अगं ॲक्च्युली हिला ना बॉल डान्ससुद्धा करायचं आहे एका हिच्या क्लासमेट बरोबर, पण हिला बॉल डान्स तर येतच नाही, हिला माझ्याबरोबर जे परफॉर्म करायचं आहे माझ्या मैत्रिणीला त्याची प्रॅक्टिस करण्यासाठी ती आता इकडे आली आहे, आणि मग इकडून जाऊन नंतरनं ते दोघं बॉल डान्स बसवणार आहेत, तर तू जर सांगितलंस तिला बॉल डान्स कसा करायचा तर बरं होईल गं। त्यावर आता काव्य हसू लागते। त्यावर पिहू म्हणते वहिनी का गं का हसतेस। त्यावर काव्या तिला समजून सांगते अगं पिहू बाळा, बॉल डान्स म्हणजे काय, थोडक्यात कपल डान्स, आणि कपल डान्स करण्यासाठी एक मुलगा आणि एक मुलगी असावी लागते, आणि इथं तर मी एकटीच आहे, मग मी तुला बॉल डान्स एकटी कशी करून दाखवू, एकटीने नाही करता येणार बाळा मला बॉल डान्स, असं नसतं गं। त्यावर लगेचच पिहू म्हणते वहिनी इतकंच ना, अगं इथे तू एकटी कुठे आहेस, पार्थ दादा आहे की तुझ्या जोडीला, पार्थ दादा तू जरा काव्या वहिनीची मदत कर ना, तू तिच्याबरोबर डान्स कर, म्हणजे काव्या वहिनी आम्हाला शिकवू शकेल, आणि नंतरनं माझ्या मैत्रिणीला डान्स बसवताना उघड नाही जाणार, प्लीज पार्थ दादा करशील ना बॉल डान्स। पार्थ काहीच बोलत नसतो। पिहू तिच्या मैत्रिणीला खुणावते की तू सुद्धा बोल ना, मग तिची मैत्रीणही म्हणते प्लीज पार्थ दादा कर ना रे मदत। त्यावर पार्थ म्हणतो हे बघा मुलीनो, उगाचच्या उगाच मला तुम्ही हे असलं काहीतरी करायला सांगू नका, हे बॉल डान्स वगैरे करणं सगळं मला नाही जमणार, मी याआधीसुद्धा
जास्त कधी नाचलेलो नाही आहे. तुम्ही तुमचं बघा बरं. आणि तुम्हाला जमेल, तुम्ही एक काम करा, यूट्यूबवरती वगैरे सर्च करा, सोशल मीडियावर बघा ना. त्यावर पिहू म्हणते, दादा अरे मला माहिती आहे तुला डान्स करता येतो, असं काय करतोयस? मागे तू किती सुंदर डान्स केला होतास काव्या वहिनीबरोबर दिवाळीचा, आठवतंय का? तेव्हासुद्धा हे सगळं मीच प्लॅन केलं होतं. आणि आज तू चक्क मला म्हणतोयस की तुला डान्सच करता येत नाही. याला काय अर्थ आहे रे पार्थ दादा? प्लीज प्लीज पार्थ दादा आमची मदत कर, हिला डान्स करायला नाही येणार. प्लीज दादा, प्लीज प्लीज दादा. त्याबरोबर आता लगेचच मालिनी काकूसुद्धा पार्थला म्हणतात, पार्थ प्लीज कर ना रे बाळा, जर तुला जमतंय तर त्यांची मदत. हे चुकीचं आहे हा पार्थ. एखादी गोष्ट जर आपल्याला येत असेल ना तर आपण अगदी आनंदाने दुसऱ्याची मदत केली पाहिजे. हे मी लहानपणापासून तुम्हाला शिकवलं आहे. आणि आज तुला एवढा उत्तम पद्धतीने जर डान्स करता येतोय तरीही तू त्या शाळेच्या मुलींची मदत करत नाही आहेस. याला काय अर्थ आहे? बघ काव्याकडे बघ. काव्याला मुलींनी मदत मागितली आणि काव्याला डान्स करता येत होता. काव्याने लगेच त्यांना डान्स करायला शिकवलंसुद्धा. काव्याने लगेच त्यांची मदत केली. आणि तू किती नाटक करतोयस? त्यावर पार्थ म्हणत असतो, आई काव्यांना जमलं, त्यांनी केलं, म्हणून मी सुद्धा करायलाच हवं का? त्यावर त्या तिघीही म्हणतात, हो. मग मात्र पार्थचा नाईलाज होतो आणि पार्थला काव्याबरोबर डान्स करावा लागतो. आता ते दोघंजण एका सुंदर आणि रोमॅन्टिक सॉन्गवरती डान्स करायला लागतात. आता पिहू आणि मालिनी काकू ह्या दोघीजणी एकमेकीकडे बघून हसतात. पिहूला तर खूप भारी वाटत असतं आणि मालिनी काकूंना सुद्धा. जवळ ये ना प्रिये या गाण्यावरती आता ते दोघंजणं डान्स करत असतात. खूप सुंदर ते दोघंजणं एकत्र दिसत असतात. पण आता हे सगळं काही लांबच उभं राहून रम्यासुद्धा पाहत असते. रम्याला तर आता हे सगळं पाहून खूपच जास्त राग येत असतो, जेलेसी होत असते. मनातल्या मनात ती पिहूच्या नावाने खूपच जास्त चिडचिड करत असते. ती म्हणत असते, ह्या कार्टीला, या मूर्ख मुलीला काही काम नव्हतं का? हिने का माझ्या पार्थबरोबर त्या काव्याला डान्स करायला लावला? जर हिला डान्स शिकवायचाच होता तर मी म्हणत होते ना की मी शिकवते म्हणून, मी शिकवते, पण मला म्हणाली नको. आणि काय नाही ह्या काव्याला डान्स करायला लावला. एवढं काय सुंदर करते ही काव्या? ते काही नाही. ही मालिनी मामी आणि ही पिहू ना खूपच आगाऊ झाले. पिहू मुद्दामून हे सगळं करते. लहान आहे पण लहानासारखं अजिबात वागत नाही. सतत आपल्या मोठ्यांसारखं पुढे 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 करायचं असतं हिला. थोडंच मोडणार आहे. त्यानंतर डान्स संपल्यावर पिहू मोठमोठ्याने टाळ्या वाजवते आणि म्हणत असते, वा 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 काव्या वहिनी, तू आणि पार्थ दादाने काय जबरदस्त डान्स केलाय. तुम्हाला माहिती आहे काय गं, तुला आवडला ना गं तन्वी डान्स? त्याबरोबर तन्वीसुद्धा होकारार्थी मान डोलावते. मग लगेचच आता पिहू म्हणू लागते, मला वाटलं नव्हतं की तुम्ही दोघंजणं एवढा सुंदर डान्स कराल. जर मला माहिती असतं ना की माझ्या घरातच मला एवढं छान शिकवणारे मिळू शकतात तर मी सुद्धा नक्की बॉल डान्समध्ये पार्टिसिपेट केलं असतं. पण जाऊ दे, यावेळी तन्वी तू केला आहेस ना पार्टिसिपेट. बघ तू जर दादाने आणि वहिनीने केलेल्या डान्सप्रमाणे डान्स बसवलास ना तर मला खात्री आहे तुला तर फर्स्ट प्राईज नक्की मिळेल. दादा खरोखर तू आणि वहिनीने खूप छान डान्स केला आहे. मला तर तुमचा डान्स खूप आवडला आहे. हे बघ मी तर ना व्हिडिओसुद्धा शूट करून ठेवला आहे तुमच्या डान्सचा. जेव्हा जीवा दादा आणि नंदिनी वहिनी परत येतील ना तेव्हा मी जीवा दादा आणि नंदिनी वहिनीलासुद्धा तुमचा हा व्हिडिओ दाखवणार आणि त्यांनाही सांगणार की बघा पार्थ दादा आणि काव्या वहिनीने एवढा सुंदर डान्स केला होता, मग आता तुम्हीसुद्धा करायचा, हो की नाही? त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात, हो हो अगदी बरोबर बोलली आहेस तू पिहू, पण आता तुम्ही दोघीजणी प्रॅक्टिस करा. पार्थ छान डान्स केलास की, कशाला उगाच नाटक करत होतास? मला नाही जमणार, मला नाही येत, काही या उगाच. किती सुंदर नाचलास. पार्थ मी येतो एवढं बोलून तिकडनं निघून जातो. मग मालिनी काकू काव्याकडे येतात आणि म्हणत असतात, काव्या खरोखर तू खूप गोड वाटतेस. खरंच मला खूप भारी वाटतं आहे. म्हणजे तू इतकं छान डान्सही केलास आणि इतकं छान तू पार्थबरोबर सुद्धा डान्स केलास ना, ग्रेट. त्याबरोबर दुसरीकडे जीवाला आता ऑनलाईन मीटिंग अटेंड करायची असते. पण जीवाचा लॅपटॉप तर बंद पडलेला असतो कारण जीवाच्या लॅपटॉपची चार्जिंग संपलेली असते. आता काय करायचं हे खूप मोठं कोडं जीवाला पडलेलं असतं. त्यावेळी मग लगेचच गुड्डू जीवाला म्हणतो, अरे जीवा भैया टेंशन काहे को लेते हो, देखो ना सामने आपके लुगाई का घर है, तिथे जावा आणि मस्त चार्जिंग करून घ्या ना. एवढी मस्त संधी आहे जीवा भैया तुम्हाला तुमच्या लुगाईच्या घरात जाण्याची. उगाचच संधी सोडू नका, जा जा जा. बघा मघाशी तुमच्या लुगाईने तुम्हाला अंघोळ घातली कारण तिचं तुमच्यावर प्रेम आहे. जर तुम्ही आता गेलात तर ती तुम्हाला चार्जिंगसुद्धा करून देऊ शकते. अरे जीवा भैया काहे को इतना सोच रहे हो,
तसा लगेचच जीवासुद्धा विचार करतो की खरंच की नंदिनीच्या घरात जाण्याची ही एकमेव उत्तम संधी आहे माझ्याकडे. मी चार्जिंग करायला हवी आहे, या बहाण्याने गेलो तर नंदिनी मला काही नाही म्हणणार नाही, कारण काहीही झालं तरी नंदिनी काय माझ्या कामाचं नुकसान होऊ देणार नाही. मग तो शारदाला विचारतो, आई अहो माझ्या लॅपटॉपची चार्जिंग अचानक संपली आहे, तर मला चार्जिंग करायची आहे, मी चार्जिंग करू शकतो का आतमध्ये? माझी ऑनलाईन मीटिंग आहे हो. त्याबरोबर लगेचच शारदा म्हणते, अहो जावई बापू चार्जिंग करू शकतो काय विचारता, मीटिंगसुद्धा अटेंड करायला तुम्ही घरात बसा, या 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 काही हरकत नाही. आणि मग लगेचच शारदा जीवाला घरात घेते आणि आता जीवाला ती म्हणत असते, तुम्ही इथं निवांत बसा, तुमचा लॅपटॉपही चार्ज होईल एका बाजूला आणि तुमची मीटिंगही पूर्ण होईल. मी तुमच्यासाठी मस्त ना गरम गरम चहा वगैरे घेऊन येते, या या तुम्ही तुमचा लॅपटॉप घेऊन या तोपर्यंत. काय तसा जीवा लॅपटॉप आणायला बाहेर येतो. मग जीवा लॅपटॉप घेऊन जात असताना गुड्डू त्याला म्हणतो, बघा जीवा भैया चांगली संधी मिळाली आहे लुगाईच्या घरात जाण्याची. आता लुगाईच्या घरात जात आहे तर तिकडेच राहता येईल याची सोय करून घ्या. काय? त्यावर जीवा म्हणतो, शाब्बास रे मेरे गुड्डू, शाब्बास, हुशार आहेस तू एकदम, तूच आहेस रे माझा खरा सोबती. माझ्या प्रेमाच्या बायोपिकमध्ये तुझा रोल नक्की असणार, मी तुला कधीही नाही विसरणार. आता गुड्डूला काही जीवा एवढं बोलतोय भारत असतं ते कळत नाही. गुड्डू म्हणतो, जीवा भैया क्या बोले कुछ नहीं समजा. त्यावर मग जीवा म्हणतो, जाऊ दे ते सगळं सोड, मी चाललो नंदिनीच्या घरी. आणि मग जीवा हा लगेचच आता वरती नंदिनीच्या घरात येतो आणि म्हणत असतो, आई मी इथे बसू ना मीटिंगसाठी? त्यावर शारदा त्याला म्हणते, अहो कुठेही बसा, घर तुमचंच तर आहे. मग जीवा आता एका कोपऱ्यात बसतो आणि चार्जर लावतो पहिला तर त्याच्या लॅपटॉपला, आणि आता तो एका बाजूला लॅपटॉपला चार्जही करत असतो आणि दुसऱ्या बाजूला त्याची ऑनलाईन मीटिंग असते ती अटेंड करायला सुरुवात करतो. आता जीवाला सगळ्यात अगोदर त्याचे क्लायंट हे त्याने जे काही व्लॉगिंग सुरू केलं आहे ते बघितल्यानंतर म्हणत असतात की वा वा जन्मीजय, तू जे काही सुरू केलं आहेस ते खरंच ग्रेट आहे, तुझी बायको नंदिनी नक्की तुझं ऐकेल. आता हे सगळं शारदा ऐकते आणि शारदा ही खूपच खुश होऊन जाते. त्यानंतर जीवा आता मीटिंग अटेंड करत असतो आणि शारदा तिथेच डायनिंग टेबलवरती तिळगुळ वळायला बसलेली असते. आता 2 दिवसांवर संक्रांत आली आहे, मग तिळगुळ तर वळायला हवेतच असा तिचा विचार असतो. आता जीवाची मीटिंग संपलेली असते. जीवा थँक्यू व्हेरी मच सर एवढं बोलून लॅपटॉप बंद करतो आणि शारदाकडे बघतो. शारदा तिळगुळ वळतीये हे बघून जीवालासुद्धा तिळगुळ वळण्याची इच्छा येते. आणि मग जीवा शारदाला म्हणतो, आई इफ यू डोंट माइंड मी तुम्हाला तिळगुळ वळायला मदत केली तर चालेल का? त्यावर शारदा म्हणते, अहो जावई बापू विचारताय काय मदत केली तर चालेल का म्हणून? उलट तुम्ही जर मला मदत केलीत ना तर मला आवडेल. तुम्हाला माहिती आहे काव्य असायची ना तेव्हा काव्यसुद्धा मला मदत करायची, पण आता काव्य नाही आहे आणि यावर्षी नंदिनीची ह्या फार मकर संक्रांतीला काही इच्छा नाही आहे, त्यामुळे मग उलट जर तुम्ही मला मदत केलीत ना तर मला खूप आनंद होईल. या आपण दोघंजणं मिळून तिळगुळ वळू. पहिले हे असे तिळगुळ होती जे सासूने आणि जावयाने मिळून बनवलेत. या त्याबरोबर मग लगेचच जीवा हा पुढे येतो आणि ते दोघंजण तिळगुळ वळायला लागतात. आता हे सगळं काही आनंद निवासवरून आलेली नंदिनी दारातच उभं राहून बघत असते. आता नंदिनीला, आईला आणि जीवाला हे असं एकत्र छान तिळगुळ वळताना पाहून खूपच आनंद होतो. नंदिनीला वाटतं खरंच जीवा किती चांगले आहेत, ते किती सहज आणि शांतपणे आईची मदत करतायत. जीवानितका चांगला जोडीदार मिळणं खरंच अशक्य आहे. इतक्यात त्याच्या लक्षात येतं की ते जीवाचं इतकं का कौतुक करते. मग नंदिनी लगेचच गप्प बसते आणि शांत उभं राहून ते सगळं काही बघत असते. मग ती घराच्या आतमध्ये येते आणि आतमध्ये उभं राहून ती आता त्या दोघांकडे बघत असते. आता शारदाची नजर नंदिनीवरती पडते आणि मग लगेचच नंदिनी हिला शारदा म्हणत असते, नंदिनी काय गं अशी दूर उभे राहून लांबूनच काय आम्हाला तिळगुळ वळताना पाहतेस? तू कधी शिकणार तिळगुळ करायला? ये ये ये, हे बघ मी आणि जीवाराव काय छान तिळगुळ बनवतोय, तू सुद्धा ये आणि आम्हाला जॉईंट हो. ये आपण तिघं मिळून तिळगुळ करूया, ये ये. आता शारदा ही जीवाला म्हणते, जावई बापू तुम्हाला चालेल ना हो नंदिनीने आपल्याला मदत केलेली? नाही म्हणजे माझ्या लेकीला तसे काही तिळगुळ बनवता येत नाही, पण तुम्ही आहात ना, मग तुमच्या जोडीने बनवेल ती सुद्धा. काय म्हणता, चालेल ना? त्यावर लगेच जीवा म्हणतो, चालेल काय म्हणताय सासूबाई, अहो पळेल की. त्याबरोबर लगेचच शारदा म्हणते, बघ जीवासुद्धा तयार आहेत नंदिनी तुला तिळगुळ शिकवायला, जा ये पटकन बॅग ठेवून.
त्यावर नंदिनी म्हणत असते, नाही आई नको, मी उगाचच्या उगाच नाही येत मध्ये, तुम्ही दोघंजण एवढे चांगले तिळगुळ करताय, मी मध्ये आले तर उगाच काहीतरी खराबी होईल, त्यापेक्षा तुम्ही तिळगुळ बनवा, मी जाते माझ्या खोलीत. त्यावर शारदा म्हणते, अगं नंदिनी, याला काय अर्थ आहे? तुला एवढा सगळा पदार्थ, सगळा स्वयंपाक छान बनवता येतो, फक्त तिळगुळ तेवढे तुला येत नाही. तुला माहिती आहे का, कदाचित देवाचीच इच्छा असेल की तुझ्या नवऱ्यानेच तुला तिळगुळ बनवायला शिकवावे, म्हणून एवढे दिवस मी तुला शिकवत होते, पण तुला जमत नव्हतं. तुम्हाला सांगते जावई बापू, मी प्रत्येक संक्रांतीला नंदिनी आणि काव्याला सोबत तिळगुळ घ्यायला शिकवायला घ्यायचे, पण काव्य शिकली, नंदिनीला काही जमलं नाही हो तिळगुळ बनवणं. त्याबरोबर लगेचच नंदिनी म्हणते, आई तू पण ना. त्यावर शारदा म्हणते, अगं मी पण ना, काय मी काय सांगितलं तुला, बॅग ठेवून घे ना तिळगुळ वळायला, जा लवकर जा, बॅग ठेवून ये. त्यावर नंदिनी म्हणते, नाही मला नाही यायचं. शारदा म्हणते, नंदिनी मी सांगितलं ना, उगाच माझ्याजवळ हट्ट करू नकोस, आईचं ऐकायचं असतं, माहिती आहे ना, जा बरं पटकन ये. मग नंदिनी बॅग ठेवून हात धुवून येते आणि जीवा नंदिनीला तिळगुळ कसे वळायचे हे शिकवत असतो. आता जीवा आणि नंदिनी दोघंजणं छान तिळगुळ वळतात. जीवा त्यातला एक तिळगुळ नंदिनीच्या हातावरती ठेवतो आणि नंदिनीला म्हणत असतो ॲडव्हान्समध्ये, तिळगुळ घे आणि गोड बोल, आमचा तिळगुळ सांडू नका, आमच्यासोबत भांडू नका, काय. त्याबरोबर आता शारदा लगेचच म्हणते, नंदिनी आता तू सुद्धा दे जीवांना तिळगुळ. तुला माहिती आहे, असं संक्रांतीच्या सणाला नवरा बायकोनी एकत्र तिळगुळ बनवावे आणि एकमेकाला खाऊ घालावे, केवढी छान गोष्ट आहे ही, ते सुद्धा पहिल्या संक्रांतीला. मग नंदिनीसुद्धा जीवाला तिळगुळ देते. त्याबरोबर दोघंही जणं खूप आनंदी असतात. तर शारदा त्या दोघांना बघून विचार करते, चला हळूहळू का होईना आपण यांच्यातलं भांडण नक्की मिटणार. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.